श्री सद्गुरू श्रीधर महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा। खामगावात हजारो भाविकांची पालखी सोहळ्यात उपस्थिती। घाटपुरी येथील श्री सद्गुरू श्रीधर महाराज संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा 49व्या पुण्यतिथी महोत्सव मोठ्या श्रद्धेने उत्साहाने साजरा करण्यात आला। या निमित्ताने श्री सद्गुरू श्रीधर महाराज सेवा मंदिर व वारकरी भवन येथे श्रीमद भागवत पुराण कथा तसेच विविध कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कथेमध्ये विविध आध्यात्मिक देखावे सादर करण्यात आले, ज्यांनी भाविकांची मने जिंकली। यावेळी अनेक नामवंत महाराजांच्या कीर्तन सेवाही पार पडल्या। आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार आकाशभाऊ हुंडकर व खामगाव राणा दिलीप कुमार सानंदा उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार सानंदा यांच्या घरी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात बजरंग दलाचे अमोलभाऊ वंधारे यांचा मोलाचा सहभाग होता। तसेच ठाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यांचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। काल्याचे कीर्तन अत्यंत प्रभावीतेने वेदाचार्य 1008 वासुदेवानंद सरस्वती महाराज निमगाव यांच्या अमृतवाणीद्वारे पार पडले। त्यानंतर सर्व भक्तिभावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। याच दिवशी श्री सद्गुरू श्रीधर महाराज यांची पालखी खामगाव शहरातील मुख्य रस्त्याने वाजत गाजत भक्तिपूर्वक मिरवणूक करत निघाली। ठिकठिकाणी चहा, पाणी, बिस्किट वाटप तसेच पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। या संपूर्ण महोत्सवाने खामगाव शहरात भक्तिरसांची उधळण केली व भाविकांनी आध्यात्मिक समाधानाचा अनुभव दिला। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, सहसंपादक सय्यद वसीम, खामगाव, जिल्हा बुलढाणा। कार्यक्रम सोबत निवृत्ती होणे या ठिकाणी करत आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना आशीर्वाद प्राप्त करून द्यावा आणि महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी एवढा आहे की ते आमदार म्हणून येत होते, आता आमदार म्हणून आपल्यामध्ये संस्थांच्या वतीने स्वामीजींचा सत्कार हा आम्हाला चोपडे करतील अशी त्यांना विनंती करतो। सगळे निघतात। एकनाथ भाऊ चोपडे हे महाराज आपला साहेबांचा सत्कार करतील। तसेच वार्षिक पुरुष मंडळींनी कृपया महिलांच्या महाप्रसादासाठी पुढे करावा आणि बाजूला जो पुरुषांची व्यवस्था केलेली आहे। महिलांनी कोणीही आता
ईश्वर को